सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत। अनेक वेळा निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही। अखेर संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरूंना पत्र लिहून सर्व घटनाक्रम सांगितला। विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं, फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत। वसतिगृहात वास्तव्य करत असलेल्या एका विद्यार्थिनीने या सर्व गैरप्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर संबंधित विद्यार्थिनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे। सगळ्यात महत्त्वाचे, मुलींच्या वसतिगृहात गेटवर बायोमेट्रिक उपकरणे तसेच सुरक्षा रक्षक आहेत। असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात असा प्रश्न इतर विद्यार्थी विचारित आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठीत करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात आली आहे। या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात येत आहे। सर, हा मागील जुलै ऑगस्ट पासून हा प्रकार चालू आहे। माझ्या रूममध्ये दारू घेऊन येत होत्या। त्यांनी रूममध्ये सकाळ संध्याकाळी सिगारेटी फुकून त्याचा धूर होत होता। त्या धुरामुळे मला त्रास होत होता। तक्रार केल्यानंतर मी ज्या हॉस्टेलचे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे तक्रार केली। त्यांना कॉल करून मी बोलवलं की मॅम तुम्ही बिल्डिंगमध्ये या, आमच्या रूममध्ये या। त्या एका सुरक्षा रक्षकाला घेऊन आल्या आणि त्यांनी ज्या रूममध्ये दारूच्या बॉटल होत्या, सिगारेटीची पाकिटं होती, ती त्यांनी जमा केली। जवळपास 2 बॅग भरल्या आणि त्यांनी त्या ऑफिसमध्ये जप्त करून जमा केल्या। हो सर, दारू आणि सिगारेट हे जुलै ऑगस्टपासून सर्रासपणे ते नेहमी आणत होते। या मुलींनी जबरदस्तीने मला एके दिवशी दारू पिण्यासाठी बसवलं, त्याचा व्हिडिओ बनवला आणि मला धमकी दिली। हमारे पास भी ये एविडेंस है तुम्हारे खिलाफ, तू बहुत बोलेगी, कुछ कंप्लेंट करेगी तो हम भी ये एविडेंस तुम्हारे खिलाफ दिखा देंगे। सर, मी जेव्हा कंप्लेंट केली 6 फेब्रुवारीला, त्याच्यानंतर मला 12 फेब्रुवारीला त्या मुलींचं मी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या बोलत आहेत की आम्हाला सुरक्षा रक्षक बोललेले आहेत। सुरक्षा रक्षक गायकवाड मॅडम या त्यांना म्हणाल्या की तुम्ही चिल करा, काही टेन्शन घेऊ नका, काही कार्यवाही होणार नाही। एके दिवशी प्राध्यापक ललित धोरे सर, त्यांच्या विभागाचे, त्या संबंधित विद्यार्थिनींचे आणि तलत प्रवीण मॅडम यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये अचानक बोलवून घेतलं आणि मला तू तक्रार मागे घे असं सांगितलं आणि तुला याच्यामधून काय आसुरी आनंद मिळणार आहे का त्यांना शिक्षा करून? त्यांचे फक्त 2च महिने राहिलेले आहेत, त्यामुळे विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही, त्यामुळे तूच तुझी कंप्लेंट मागे घे असं ते मला म्हणाले। आणि दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जी मीटिंग ठेवली होती अगोदरच्या मुख्य वसतिगृह प्रमुखांनी, ती आम्हाला तिथे बोलवलं 27 फेब्रुवारीला। आम्ही सर्वजण जमा झालेलो असताना देखील ती मीटिंग अचानक कॅन्सल केली। त्याचं आम्हाला कुठलंही कारण सांगण्यात आलं नाही की ही मीटिंग का रद्द केली।